रोहित, मी पार्लरला चालली हा. माझे केस खूप रफ अँड ड्राय झाले. ठीक तर आहे. तुम्हाला ठीक वाटत असतील, मला नाही. आता लिफ्ट मधून येत होती, त्या कामवालीचे केस माझ्या केसांपेक्षा छान दिसत होते. मग तिला विचार ना, ती काय करते. ते काही करत नाहीत. मग तू पण काय करू नकोस, तुझे पण चांगले होतील. मी तुम्हाला फक्त सांगते की मी ट्रीटमेंटला जाते, तर मला वेळ लागेल. ट्रीटमेंटला असं बोलतो जसं हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटला चालते. काय करणार ते, तुझ्या केसांना स्ट्रेचरवरती झोपवणार आहेत, आतमध्ये घेऊन जाणार, लालबत्ती बंद होणार, ते ग्लुकोजची बाटली चढवणार, ऑपरेशन करणार तुझ्या केसांवरती, आणि नंतर ते येऊन बाहेर म्हणणार की वा, घ्या, अभिनंदन, तुमचे सुंदर केस झाले. आमच्या वेळेस काही नव्हतं. माझी आई ना डोक्याला केसांसाठी ना फक्त आणि फक्त खोबरेल तेल चोळायची. जास्तीत जास्त गेला बाजार, कोरफड आणि अंड टाकायचे, ते पण उवा झाल्यावर. रोहित, जमाना बदलला आहे, पोल्युशन झालंय, हवा बदलली आहे. हवा बदलली म्हणजे तू ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्या हवेत येणार नाहीस, तर मग परत तुझे केस खराब होणार, मग परत तुला ट्रीटमेंट घ्यायला लागणार. 6-7 महिन्यात एकदा करावं लागतं हे. 6-7 महिने. मग तू मागच्या आठवड्यात गेली होतीस, त्याचं काय. ते तर हेअर स्पा केलं होतं मी. थांब, मग 2 दिवसापूर्वी तू लग्नासाठी गेली होतीस, त्याचं काय. ते जस्ट हेअर वॉश आणि ब्लो ड्रायर होतं. बाबो, हे वेगळं वेगळं असतं. म्हणजे हेअर स्पा वेगळं, ट्रीटमेंट वेगळी, आणि ब्लो ड्रायर काय आहे ते वेगळं असतं. काय हे भारी आहे. म्हणजे असं फक्त कार सर्व्हिसिंगला जाताना होतं. तुला माहितीये, मागच्या महिन्यात मी कार सर्व्हिसिंगला टाकला गेलो, क्लच प्लेट चेंज करायची होती. तो म्हणला टायर खराब झालेत, बॅटरी खराब झाली, बॅटरी चेंज करा, टायर चेंज करा. हे बरं आहे बाबा तुमचं मुलींचं. प्रत्येक वेळी असं थोडीच असतं. एवढे पैसे नाहीत आपल्याकडे. लागतं मुलींना एवढं सगळं. लागतं. आणि ते डझनभर 12 फोटो आणून ठेवलेस केसांसाठी, त्याचं काय. मी तुम्हाला विचारत नाहीये, सांगतेय. क्रेडिट कार्ड तेवढं द्या, उशीर होतोय मला. क्रेडिट कार्ड द्यायचं तर भाषण देत बसलाय.